नमस्कार. आज आहे सोमवार. आज आहे 1 डिसेंबर. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी, याला आपण मोक्षदा एकादशी म्हणतो, ती आज आहे. अशी मान्यता आहे की द्वापार युगात याच तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश सांगितला होता. तर अत्यंत महत्त्वाची ही तिथी असल्यामुळे गीता जयंती म्हणून साजरी करण्यात येते. आणि आजच्या दिवशी आपल्याला हा एक अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला असा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, विघ्न पूर्णतः नष्ट होतील, तुमचे कामे मार्गी लागतील आणि पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर असा हा दिवा कसा लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने कळत नकळत केलेल्या सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे. हे व्रत घर परिवारातील पितृदेवतांना देखील मोक्ष देणारे मानले जाते. म्हणून या दिवशी प्रत्येकाने हे व्रत आवर्जून करावे. त्यासोबत हा उपाय देखील नक्की करावा. या दिवशी व्रत करून त्याचे पुण्य पितरांना अर्पण केल्याने पितृदेवतांना मुक्ती मिळते. या तिथीला गीतेचे पठण आणि श्रवण केल्याने ज्ञान, शांती आणि मार्गदर्शन देखील मिळते. गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणून ओळखला जातो. याचं कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णूंकडे असते आणि मोक्षदा एकादशी ही देखील अत्यंत महत्त्वाची तिथी असून ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असते. या दिवशी गीता जयंतीचा योग अनन्यसाधारण मानला जातो. मोक्षदा एकादशीचे व्रताचरण आणि महत्त्व अत्यंत असल्यामुळे या दिवशी काही उपाय करणे खूप प्रभावी ठरत असतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील, संकटे येत असतील, वारंवार तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल, तुमचे कामे मार्गी लागत नसतील किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल किंवा पैसाच येत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर पैसा जात असेल, अशा असंख्य अडचणी तुमच्या आयुष्यात असतील, तर सर्व अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मोक्षदा एकादशी म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणारी एकादशी. जर तुमच्या हाताने कळत नकळत काही पापे झालेली असतील तर आजच्या दिवशी हा उपाय केल्याने त्या पापातून मुक्ती तर मिळतेच, तुम्हाला पुण्यफळ प्राप्ती देखील होते आणि तुमची कामे देखील मार्गी लागायला सुरुवात होते. दिवाला अत्यंत महत्त्व आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये आहे. दिवा तुम्ही कोणतेही कार्य, शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम दीप प्रज्वलनच केले जाते. त्यामुळे दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञानाचे प्रतीक असल्यामुळे, प्रकाशाचे प्रतीक असल्यामुळे आणि सकारात्मकतेचे प्रतीक असल्यामुळे दिव्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आपल्या धर्मामध्ये आहे. म्हणून तुम्हाला असा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते. एकादशी व्रताचरण आणि श्री विष्णू पूजेचा संकल्प करावा. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती, फोटो असेल तर ते ठेवा. नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरीही चालेल किंवा विठ्ठलाची मूर्ती ठेवली तरीही चालेल. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करून श्री विष्णूंचे आवाहन करायचे आहे. त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि गोडाचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. मुख्य अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही अभिषेक करत असताना विष्णू सहस्रनामाचे पठण देखील आवर्जून करावे. अभिषेक झाल्यावर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने आवर्जून विष्णूंना वाहावीत, कारण तुळशीची पाने भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत. त्यानंतर फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावीत. धूप दीप दाखवून, नैवेद्य दाखवून त्यानंतर श्री विष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करावा. सर्वांना प्रसाद वाटप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. अभिषेक करताना तर तुम्हाला करायचीच आहे, परंतु दिवसभरात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणा, नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देखील ठेवू शकता, परंतु आजच्या दिवशी आवर्जून करावे. यथाशक्ती दान देखील आवर्जून आजच्या दिवशी करावे. षोडशोपचार पूजा करणे शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. आपले कुळाचार, कुळधर्म पाळून, परंपरा पाळून व्रताचरण आवर्जून करावे. एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचे फळ प्राप्त होत असते आणि त्यासोबत तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे, तर संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. तिन्ही सांजेच्या वेळेला केला तर उत्तम ठरेल. ती वेळ माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे तुम्ही तिन्ही सांजेला करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झाले तर 5:30 ते 9:30 मध्ये कधीही करू शकता.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुळशीची मंजिरी धूप दीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्याने सर्व पातकांचा नाश होत असतो. पातक नष्ट झाल्याने आपसुकच मोक्षाचे द्वार खुले होतात. मोक्षदा एकादशीचे व्रत मनापासून केल्याने मृत्यूपश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांना देखील, त्यांच्या आत्म्याला देखील सद्गती मिळत असते. ही एकादशी कामधेनूप्रमाणेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते. मोक्षदा एकादशीचे व्रत कथा ऐकल्यानंतर पुण्यफळ देखील प्राप्त होते, म्हणून तुम्ही आवर्जून मोक्षदा एकादशीची कथा ऐकावी. थोडक्यात आपण यामध्ये कथा बघूयात, त्यानंतर हा उपाय बघायचा आहे. अगदी थोडक्यात कथा सांगणार आहे. आजच्या दिवशी कथा ऐकल्याने पुण्यफळ प्राप्त होत असते. गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलाप्रमाणे संगोपन करत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात गेले आहेत. दुसऱ्या दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला. राज्यातील मान्यवर ऋषीसमोर त्याने दुःख कथन केले. वडिलांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, ही कल्पनाही सहन होत नाही असे सांगितले. ऋषींनी त्याला पर्वत ऋषीकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले. राजाला भाकीत केले. राजा, तू जे स्वप्न पाहिलेले आहे ते खरे आहे. तुझ्या वडिलांना अजाणतेपणी झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या या यातना कमी व्हाव्यात म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एकादशीचे व्रत करायला सांगितले. गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्यांच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशा प्रकारे ही कथा मोक्षदा एकादशीची आहे. तुम्ही नक्की ऐका आणि पुढे आपण हा उपाय बघूयात. याप्रमाणे मोक्षदा एकादशी केल्याने पुण्यफळ प्राप्त होते आणि सर्व पापाचे नाश होत असतो. त्यामुळे तुम्ही हे व्रत आवर्जून करावे. दिवा हा सकारात्मकतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे घरातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते. तर तुम्हाला त्यामुळे दिव्याचा हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला आज हा उपाय करत असताना तुमचं मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे आणि तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर देखील 2 दिवे लावले तर उत्तम ठरेल. त्यामुळे घरामध्ये शांती, सकारात्मकता निर्माण होत असते आणि घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होत असते. त्यामुळे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे लावा व त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. आज तुम्हाला आवर्जून पिंपळाच्या झाडाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला देखील तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल. भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. काही आर्थिक अडचणी असतील तर त्या पूर्णतः नष्ट होतील. आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आसन टाकून देवघरासमोर बसायचे आहे. भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत किंवा तुम्हाला पांडुरंगाला देखील तुम्ही हळद कुंकू अक्षता फुले अर्पण केले तरी उत्तम. तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. त्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. जर मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही साधे जे पूजेसाठी वापरतात ते तेल टाकले तरीही चालेल. त्यानंतर त्या दिव्यामध्ये चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील टाकू शकता. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू आणि थोडंसं तूप टाकून एक स्वस्तिक काढायचे आहे. हळद आणि कुंकू थोडं दोन्ही घ्या. त्यानंतर तूप टाकून एक स्वस्तिक छानसं काढून घ्या. स्वस्तिक पूर्ण काढायचे आहे. त्यातले 4 बिंदू 2 कडाच्या लाईन देखील आवर्जून काढायच्या आहेत व त्यानंतर तुम्हाला हा दिवा त्यावर ठेवायचा आहे. त्या स्वस्तिकवर थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तुम्हाला हा भगवान विष्णू समोर किंवा तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 5 काळे मिरे टाकायचे आहेत आणि 5 भीमसेनी कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील टाकू शकता, पण भीमसेनी कापूर हे वातावरण शुद्ध करत असते. असेल तर टाका, नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील टाकू शकता. दिव्यामध्ये जी वात लावलेली आहे त्या वातीला तुम्हाला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे. त्यानंतर ती प्रज्वलित करायची आहे. त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि दिव्यासमोर बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 21 वेळे, जास्तीत जास्त 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे, ज्या काही समस्या आहेत तिथे तुम्हाला बोलायच्या आहेत. समस्या सर्व पूर्णतः नष्ट होऊ देण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
की हा उपाय करून बघा. तुमच्या मुलामुलींसाठी देखील हा उपाय प्रभावी ठरणार आहे. त्यांची देखील प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. दुसऱ्या दिवशी हा दिवा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता. काळी मिरीही तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर नक्की हा उपाय करा. अत्यंत प्रभावी आहे. रात्री जास्तीत जास्त वेळ हा दिवा तेवत राहील याची देखील काळजी घ्यावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.